कमरपाठ मान सरळ, हातांची मुद्रा, 3 वेळेस ओंकारचं उच्चारण, दीर्घ श्वास भरून ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। चला सुरुवातीपासून उच्चारण करूयात। ओम श्री परमात्मने नमः। अथ श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमोऽध्यायः। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय। संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् पश्येतां पाण्डुपुत्राणाम् आचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुनयमा विधि युधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजस्य वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तमम् नायका मम सैन्यस्य सञ्जातं तान् ब्रवीमि ते भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रवर्णाः सर्वयुद्धशारदाः अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् अनयेषु च सर्वेषु यथा भागम् अवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि तस्य सञ्जनयन् हर्षं कुरु वृद्धः पितामहः विनद्यौ च शङ्खं दद्मौ प्रतापवान् तदा शङ्खाश्च वैर्यश्च पणवाणकगोमुखः सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तु मूलोऽभवत् तथा शतैर्हयैर्युक्ते महती स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदद्मतु पाञ्चजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दद्मौ महाशङ्खं भीमकर्मावृकोदरः अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ काश्यश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्च पराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहु शङ्खान् दद्मो पृथक् पृथक् सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यधारयत्
नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् अथ यस्तान् दृष्ट्वा धातराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यावदेतान् निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे योत्स्यमानानवेक्षेऽहं य एते अत्र समागताः धातराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकीर्षवः संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् संवेतान् कुरुनिति ततः पश्यत सः पितॄन् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीन् स्तः ससुरान् तथैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेयः कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत् अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपुतश्च शरीरे मे रोहक्षस्त्रियते गाण्डिवं संसदात् वैदयते न च शक्नोमि तस्ततुं निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे न काङ्क्षे निजं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविन्द किं भोगे जीवितेन वा येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगा सुखानि च ते मे युद्धे धनानि च आचार्याः पितरः पुत्राः तथैव च पितामहः मातुलः श्वशुरः पौत्राः शालाः सम्बन्धिनः सदसा एतान्न हन्तुमिच्छामि नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु मम कृते पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः तस्मान्हन्तुं दासराष्ट्रान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव चला आता 38 वस्तू यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् इथं शब्द आहे यद्यपि आपण बरेच वेळा म्हणत असतो यद्यपि असं झालं यद्यपि तसं झालं तर यद्यपि म्हणजे जर जर अर्थ आहे जर असं झालं तर यद्यपि येते येते म्हणजे जे कौरवांची सेना अर्जुन सांगतोय कौरवांची सेना यद्यपि येते असं संधी झालेली यद्यपि मध्ये शेवटी इकार आहे यद्यपि प मध्ये इकार आहे आणि येते ठीक आहे तर इकार आणि एकार असं मिळून यकार झालंय एकारची मात्रा जोडलेली आहे अशी ही संधी झालेली यद्यपि येते न पश्यन्ति हे सगळे नाही बघत काय नाही बघत आता ते सगळे झाले कसे लोभोपहत चेतसः ते सगळे कसे आहेत लोभ पासून भ्रष्ट झालेलं त्यांचं चित्त झालंय हे कौरवांचं सांगतं कौरवांचं विशेषण आहे लोभ पासून भ्रष्ट झालेलं चित्त असं लोभोपहत चेतसः बहुवचन मध्ये येते बहुवचन मध्ये आहे त्यामुळे हे लोभोपहत चेतसः आपण बहुवचन मध्ये कुलक्षय कृतम दोषम का यांचं चित्त असं झाल्यामुळं कुलचा नाश करणारा नाश पासून जो दोष उत्पन्न होणारा आहे आणि सोबत मित्रद्रोह मित्रांचा द्रोह मित्रद्रोहामध्ये जे पाप होणार आहे
म्हणजे स्वजनांना आपण मारतोय ना, तर आपले सगळे मित्रवत झाले. त्यामुळं मित्रद्रोहे, मित्रांसोबत द्रोह करतोय, दुश्मनी ठेवतोय, त्याच्यामुळं तो जो पाप यांना लागणार आहे असं म्हणते. की हे सगळे तर हे मित्रद्रोहाच्या पातकम हे नाही बघत, आणि कुलक्षय कृतम दोषम हे पण नाही बघत. म्हणजे कुलपासून नाश होणारा दोष पासून जो उत्पन्न झालाय, दोष जो उत्पन्न झालाय तो पण नाही बघत, आणि मित्रद्रोह पण नाही बघत. हे दोन गोष्टी ह्या श्लोकामध्ये सांगितल्या. तर मित्रद्रोहे मध्ये सप्तमी आहे, अधिकरण आहे. कुलक्षय कृतम दोषम हा कर्म आहे, आणि पातकम पातकम म्हणजे पाप. तर पहिला पाद यद्यप्येतेन पश्यन्ति इथपर्यंत. दुसरा पाद लोभोपहत चेतसः, लोभोपहत चेतसः, लोभ उपहत चेतसः, अशा 3 शब्दांनी हा समास शब्द बनलाय. लोभ, उपहत आणि चेतस. लोभ मध्ये अकार आणि उपहत मधला उकार, हा अ आणि उ मिळून ओकार बनला. लोभोपहत चेतसः. कुलक्षय कृतम, कुल के नाश के कारण से जो दोष उत्पन्न हो रहा है. कृतम म्हणजे उत्पन्न होणे, कुल के नाश से उत्पन्न होणारा दोष. मित्रद्रोहेचे पातक, मित्रांचा द्रोह मध्ये पाप. तर उच्चारण घेऊया. यद्यप्येतेन पश्यन्ति, यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः, लोभोपहत चेतसः, कुलक्षय कृतं दोषम, कुलक्षय कृतं दोषम, मित्रद्रोहे च पातकम. मित्रद्रोहे च पातकम. फक्त इथं थोडस लक्ष द्यावं लागेल पहिल्या शब्दामध्ये. यद्यप्येते, यद्यप्येते, प्यावे आपण म्हणतो प्यावे, अर्धा प आणि य, तसं यद्यप्येते सोबत. यद्यप्येन पश्यन्ति लोभोपहत चेतसः, कुलक्षय कृतं दोषम, मित्रद्रोहे च पातकम. यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः, कुलक्षय कृतं दोषम, मित्रद्रोहे च पातकम. आता पुढचा श्लोक. कथं न ज्ञेयम् अस्माभिः पापादस्मान् निवर्तितुम्, कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. कथं न ज्ञेयम्, आम्हाला का माहिती पडू नये, किंवा आम्हाला का ह्याचं ज्ञान होऊ नये. कशाचं ज्ञान? जे वरती त्यांनी सांगितले त्यांच्याबद्दल, की आम्हाला तर माहिती आहे. कथं न ज्ञेयम्, आम्हाला कसं काय माहित नाही होणार, आम्हाला कसं काय, आम्ही त्याच्याबद्दल का विचार नाही करणार. अस्माभिः प्रपश्यद्भिः, आमच्याकडून. हा जो श्लोक आहे, श्लोक करताना शब्द इकडे तिकडे होतात, म्हणजे सेंटेन्स बनवताना श्लोकामध्ये शब्द इकडे तिकडे जातात. तर जेव्हा आपण त्याचा अनुवाद करतो तेव्हा आपल्याला एक सरळ रेषेमध्ये आणावं. अशी श्लोक बनवायची एक शैली आहे. तर जेव्हा अर्थ काढतोय आपण, तर अस्माभिः प्रपश्यद्भिः, हे जनार्दन, जनार्दन शब्द पहिले येणार, अस्माभिः प्रपश्यद्भिः असं. पापात अस्मान् निवर्तितुम कुलक्षय कृतं दोषम, अस्माभिः प्रपश्यद्भिः कुलक्षय कृतं दोषम पापाद अस्मान् निवर्तितुम कथं न ज्ञेयम्, असं अनुवाद व्हायला पाहिजे संस्कृत मधून. तर हिंदीमध्ये कसं व्हायला पाहिजे, की अस्माभिः आमच्याद्वारे, प्रपश्यद्भिः आमच्याद्वारे आम्ही बघितल्याद्वारे. काय बघितल्याद्वारे? की कुलक्षय कृतं दोषम, कुल के नाश के लिए जो दोष उत्पन्न हो रहा है, वो तो पाप के समान है. त्याला आम्ही पाप बघतोय, पापात अस्मान, आणि त्याच्या निवृत्तीसाठी पापात अस्मान निवर्तितो, त्या पापच्या निवृत्तीसाठी आम्हाला तर प्रयत्न करायलाच पाहिजे ना. आम्ही का प्रयत्न करू नये? कथं न ज्ञेयम्, आम्ही प्रयत्न का करू नये. कथं न ज्ञेयम्, ज्ञेयम् मध्ये आम्ही का विचार करू नये. तर
आता इथं मी जेयम शब्द म्हणतोय, तर ज आणि यकार असा म्हणून ज शब्द म्हणतो, ज्याला आपण ज्ञा म्हणतो, तो ज आणि यकार आहे. ठीक आहे. तर माझं जसं उच्चारण आहे तसं माझं राहून द्या, तुमचं जसं उच्चारण आहे तसं तुमचं राहून. कथम का न निषेधार्थ, निषेधार्थ. जेयम का आम्ही विचार करू नये. अस्माभी आमच्याद्वारे. पापाद पापापासून. अस्मान आम्हाला लागणाऱ्या पापापासून. अस्मान निवर्तितुम म्हणजे त्याच्या निवृत्तीसाठी. निवर्तितुम त्याच्या निवृत्तीसाठी, पापांच्या निवृत्तीसाठी. कुलक्षय कृतम दोषम कुलचा नाश पासून उत्पन्न झालेला दोष. आणि प्रपश्यत भी हा अस्माभी सोबत जोडला. बघितल्याद्वारे, आमच्याकडून बघितल्याद्वारे. हे जनार्दन श्रीकृष्णाचं नाव. तर पहिला पाठ कथम न जेयम अस्माभी इथपर्यंत. दुसरा पाठ पापाद अस्मान निवर्तितो. पापाद आहे शब्द, त्याच्यानंतर अस्मात शब्द आहे, त्याच्यानंतर निवर्तितुम शब्द आहे. कुलक्षय कृतम दोषम हा तिसरा पाद आणि प्रपश्यत भेट जनार्दन हा चौथा पाद. तर उच्चारण घेऊयात. कथम न जेयम अस्माभिः. कथम न जेयम अस्माभिः. पापाद अस्मान निवर्तितुम. पापाद अस्मान निवर्तितुम. कुलक्षय कृतम दोषम. कुलक्षय कृतम दोषम. प्रपश्यद्भिर्जनार्दन. प्रपश्यद्भिर्जनार्दन. सगळे सोबत. कथम न जेयम अस्माभिः. पापाद अस्मान निवर्तितुम. कुलक्षय कृत दोषम. प्रपश्यद्भिर्जनार्दन. कथम न जेयम अस्माभिः. पापाद अस्मान निवर्तितुम. कुलक्षय कृत दोषम. प्रपश्यद्भिर्जनार्दन. तिसरा श्लोक. आता हे दोन श्लोक सांगितले की त्यांना पाप दिसतंय आणि आम्हाला पाप दिसत नाही, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यापासून ज्ञान झालंय, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यापासून निवृत्ती पाहिजे. तर निवृत्ती का पाहिजे त्या पुढच्या श्लोक. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः. धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम अधर्मो हि भवत्युत. इथं पण चौथ्या पादमध्ये अवग्रह एस प्रकारचं चिन्ह, अलपलाय. तर आम्हाला निवृत्ती का पाहिजे त्या युद्धापासून, असं म्हणतोय तो. समजवतोय, श्रीकृष्णाला समजावण्याचा प्रयत्न करतो. कुलक्षये प्रणश्यन्ति. कुलचा क्षय झाल्यानंतर काय होणार. कुलक्षयामध्ये सप्तमी आहे. सप्तमी म्हणजे अधिकरण. अधिकरणाचे दोन अर्थ असतात, मे आणि पर. मे म्हणजे एक आधारभूत असतो. पर म्हणजे युद्ध घटनामध्ये एकतर युद्धभूमी आधारस्थळ आणि दुसरा अर्थ आहे की युद्ध घटनामध्ये चाललेलं कार्यक्रम. तर कुलक्षय कुलचा नाश होण्यावरती काय होणार. कुलधर्म सनातना प्रणश्यन्ति. सनातन कुलधर्म नष्ट होऊन जाईल, म्हणजे आपला सनातन धर्म जो आहे तो नष्ट होऊन जाईल. यामध्ये सगळ्यांमध्ये बहुवचन आहे. कुलधर्माः सनातनाः प्रणश्यन्ति. प्रणश्यन्ति क्रिया आहे, नाश होणे. कुलधर्म सनातनाः प्रणश्यन्ति बहुवचन. आता इथं परत सप्तमी आली. अधिकरण. धर्मे नष्टे धर्मच्या नष्ट झाल्यानंतर. धर्म के नष्ट होणे पण असा अर्थ आहे. कुलम कृत्स्नम संपूर्ण कुलामध्ये. हा द्विवचन, हा द्वितीय विभक्ती. कर्म मानतोय पण ह्याचा पण अर्थ संपूर्ण कुलाला अधर्म भेटल, म्हणजे संपूर्ण कुल अधर्माशी निगडीत होऊन जाईल. त्याच्यामध्ये अधर्म येऊन जाईल. पूर्ण कुलामध्ये अधर्म येऊन जाईल. धर्म नष्ट झाला, अधर्म आपोआप येणार. अधर्मो कृत्स्नम. कृत्स्नम म्हणजे संपूर्ण. अधर्म अभिभवत्युत. अधर्म अभिभूत होऊन जाईल त्या कुलामध्ये. अभिभवत्युत. उत शब्द आहे. उत शब्द कधी कधी श्लोक पूर्तीसाठी येतं, कधी कधी वाक्य पूर्तीसाठी.
आणि संपूर्णतासाठी पण येतो. तर कुलक्षय प्रणश्यंती हे दोन शब्दांचं एक पाठ पहिला, कुलधर्म हा सनातन हा दुसरा पाठ, धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम इथपर्यंत कृत्स्नम पर्यंत तिसरा पाठ, अधर्मो अभिभवत्युत, तर अभि मध्ये अचा उच्चारण खाऊन टाकायचं, अधर्मो भी भवत्युत, भवत्युत इथं परत भवती शब्द होता, अभिभवती, तर इकार आणि उकार मिळून य बनला, य मध्ये वेलांटी लागते उकार. ठीक आहे, तर उच्चारण घेऊयात. कुलक्षये प्रणश्यन्ति, कुलक्षये प्रणश्यन्ति, कुलधर्माः सनातनाः, कुलधर्मः सनातनः, धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम्, धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम्, अधर्मो हि भवत्युत, अधर्मोऽभिभवत्युत. सोबत कुलक्षये प्रणश्यन्ति, कुलधर्मः सनातनः, धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम्, अधर्मोऽभिभवत्युत. कुलक्षये प्रणश्यन्ति, कुलधर्मः सनातनः, धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम्, अधर्मो हि भवत्युत. आज आपण श्लोक घेतलेत 37, 38 आणि 37, 38 आणि 39. 3 श्लोक आहेत. पहिल्या श्लोक मध्ये आता अर्जुन ज्या कंडिशन मध्ये आहे, आपण मागच्या वेळेस पाहिलं की अशा कंडिशन मध्ये आहे की जिथं सत्य आणि असत्य काय आहे याच्याविषयी खूप मोठा प्रश्न समोर आलाय आणि चित्त अशा दृष्टीमध्ये, चित्त अशा डायरेक्शन मध्ये गेलंय की लक्ष आता बदललंय की इथं माझं लक्ष युद्धला जिंकणं नाही राहिलं. इथं लक्ष आता माझी मृत्यू झाली किंवा मी संन्यास घेतला किंवा मी सोडून दिलं किंवा मी युद्ध कसं सोडणार, या सगळ्या गोष्टींचा इथं प्रयत्न चाललाय. तर आपल्यासोबत पण अशा गोष्टी घडतात जिथं आपण काही गोष्ट आपल्याला पटत नाही तर आपण स्वतःला कन्व्हिन्स करतो. आपण त्या गोष्टी पटत नाही, ती का नाही पटत आहे याच्यासाठी एक पाठीमागं स्टोरी बनवतो की याचं असं असणार, मग याचं तसं असणार, मग हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे, इथून आपल्याला याचं लक्ष दिलं पाहिजे, याच्याविषयी विचार केला पाहिजे, दुसऱ्या गोष्टींच्या विषयी आपण विचार करतो. जो लक्ष आहे, जो मेन मुद्दा आहे, जो उद्देश आहे, त्या उद्देशाला विसरून जातो आणि जो आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतंय की तिथं आपण हे काम नाही करू शकत, अशा गोष्टींवर आपण स्वतःला कन्व्हिन्स करतो की आपण जे करतोय ते बरोबर आहे. आपल्याला माहित आहे की आपलं लक्ष दुसरं काहीतरी आहे, पण आत्ता कम्फर्ट पाहण्यासाठी, आत्ता जे आपल्याला सुखीसर वाटतंय, जे आपल्याला बरोबर वाटतंय ह्या इमोशनल कंडिशन मध्ये, त्याला कन्व्हिन्स करण्यासाठी आपण स्वतःच्या मेंदू सोबत, स्वतःच्या विचारांसोबत, स्वतःच्या नॉलेज सोबत खेळतो आणि तिथं आता तो भटकलेला आहे. जसं जंगलामध्ये तो चित्त मध्ये तो भटकला आहे, तर इथं चित्तचा पण आता एक उल्लेख आहे की त्यांच्या चित्त मध्ये लोभ हा अभिभूत झालाय, त्यांच्या चित्त मध्ये लोभ भरला गेलाय आणि त्या लोभात ते असे गुंतलेत की त्यांना त्यांची चित्तची मलिनता त्यांना ते समजत नाहीये. तर त्यांना नाही समजत तर आपल्याला तर समजतीये, ते कुलनाश करतायत, ते त्यांचं चित्त सगळं मलिन झालंय, पण त्यांना जर नाही समजत आहे ह्या सगळ्या गोष्टी, कौरवांना जर नाही समजत आहे, आपल्याला तर समजतंय. आता हा कृष्ण, अर्जुन कृष्णाला सांगतोय की आपल्याला तर धर्म माहित आहे ना, आपल्याला तर सगळ्या गोष्टी माहित आहेत ना, मग आपण का चुकीच्या मार्गाला जातो. याच्यामध्ये एक टेक्निकल गोष्ट असं समजणारी आहे की चित्त कसा लोभाभूत होतो, म्हणजे जे लोभ आहे, लोभ आणि मोह हे दोन गोष्टी आहेत. लोभ आणि मोह. लोभ म्हणजे ज्या लोकांना आपलं
प्रेम आहे, ज्या लोकांवर आपलं प्रेम आहे, किंवा जे लोक आपले आहेत, ज्यांना आपण आपलं मानतो, त्या लोकांच्या पाठीमाग त्यांचा विचार करणं, त्या लोकांच्या पाठीमाग जाणं, विचारांच्या द्वारे त्या लोकांच्या पाठीमाग जाणं. जसं मी मी असं मानतो की हा माणूस माझा आहे, त्याला मी स्वतःसोबत कनेक्ट केलं, त्याला कनेक्ट केल्यानंतर त्याच्याविषयी जे पण विचार करतोय मी त्याच्या सुखीचे, त्याला आपण लोभ म्हणतो. मग आपण आपल्या दृष्टीने विचार करतोय. आता अर्जुन त्याच्या दृष्टीने विचार करतोय की यांना समजत नाहीये, म्हणजे माझेच येतं, कौरव पण माझेच येतं, यांना समजत नाहीये पण आपल्याला तर समजतंय, म्हणजे त्यांच्यासाठी विचार करतोय, हे लोभ आहे. ज्यावेळेस आपण आपल्याच माणसासाठी विचार करतो, चांगली म्हणजे आपल्या दृष्टीने चांगले, त्यांच्यासाठी ते चांगलं आहे का नाही ते माहित नाही आपल्याला, पण आपल्या दृष्टीने चांगलं त्यांच्यासाठी, त्याला आपण लोभ म्हणतो. तर अशा लोभ मध्ये चित्त मलिन झालंय, त्यांना समजत नाहीये की हे चुकीचं आहे का बरोबर आहे. इथं कन्व्हिन्सिंग पॉवर काम करते. इथं आता अर्जुन सुरुवातीला सगळं सांगताना कृष्ण मध्ये त्याला टोकून बोलून हे नाही करत येतं की नाही नाही थांब इथं नाही, आपण थोडस ह्या गोष्टीला आधी डिस्कस करून घेऊ. तसं नाही, त्याला सगळ्या गोष्टी आधी बोलून दिल्या की तुझ्या मनातलं काय काय आहे ते सगळं बोल. मग सुरुवातीला काय सांगितलं की मी आता पाहतो यांना हे सगळे दुर्बुद्धी येतं. आधी सुरुवातीला दुर्बुद्धी सांगितलं अर्जुन आणि सगळ्या कौरवांना. दुर्बुद्धी सांगितल्यानंतर सगळ्यांना असं म्हणलं की आता हे तर माझेच येतं. मग माझेच येत म्हणल्यानंतर आता लोभग्रस्त झालेत. मग असे त्याचं एक एक स्टेप, असे एक एक भावना त्याचे बदलत चाललेत समोरच्या व्यक्तींच्या विषयी, आणि कृष्ण हे सगळ्या गोष्टी पाहतायत. तर इथं कन्व्हिन्सिंग पॉवर काम करणार. सत्य काय आहे आणि असत्य काय आहे आपण पाहिलं. तर सत्य काय आहे याची परिभाषा करताना आपण काय पाहिलं की फक्त चेतना शक्ती, मी जे अनुभव करतोय हेच सत्य आहे. माझ्यासाठी मी जे अनुभव करतोय हेच सत्य आहे. एखाद्याला ह्या वातावरणामध्ये गरम नसल लागत, बरोबर, एखाद्या माणसाला इथं जास्त गरम नसन होत. मी आता कुर्ता पैजामा घातलाय तर मला त्या प्रमाणात गरम नाही लागत आहे, ठीक आहे, मला नॉर्मल असं ठीक आहे थोडं थोडं गरम होत आहे. तो माझा अनुभव आहे, ती माझं सत्यता आहे. जर मी तुमच्यामध्ये कोण असं असेल की खूप घाम येत असेल, खूप जास्त गरम असेल आतून, तर ती तुमची सत्यता आहे. आता मी एक डिक्लेअर केलं की इथं एवढं गरम होतंय, ही मात्रा डिक्लेअर केली मी की ह्या हॉलमध्ये एवढं गरम होतंय, तर हे सगळ्यांवर लागू होणार का? सारखं लागू होणार नाही. तर मग सत्य काय आहे? ह्या बाबतीत गरम होतंय, ह्या बाबतीत सत्य काय आहे? सगळ्यांचा स्वतःचा एक सत्य आहे. त्याच्यामुळं इथं कन्व्हिन्स करणं, इथं अंडरस्टँडिंग नाही, इथं कन्व्हिन्स करणं आहे की आपल्याला एकच गोष्ट करायची. आता मला गार लागतंय, ठीक आहे, तुम्हाला गरम लागतंय, ठीक आहे, माझी शरीर वेगळं आहे, तुमचं शरीर वेगळं आहे. आता आपल्याला फॅन चालू करायचा आहे, तर मी फॅन चालू करून देणार का? नाही चालू करून देणार. मला गरमच होत नाहीये, मी चालू नाही करून देणार. तुम्ही चालू करायसाठी पळताना, बरोबर. इथं भांडणं होतात, इथं युद्ध होतो सगळ्यामध्ये, तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, परिवारामध्ये, सगळ्यांमध्ये ह्याच गोष्टीवर भांडणं होतात की माझा स्वभाव वेगळा आहे, तुमचा स्वभाव वेगळा आहे, आणि त्या स्वभावांचं भांडणं आहे. घरामध्ये अशी एक परिस्थिती आली की बाहेर जायचं होतं. आमच्या घरचीच परिस्थिती सांगतो, कालचीच परिस्थिती आहे, ठीक आहे. बाहेर जायचं होतं, सकाळी सगळं डिसाईड झालं की मी लग्नाला जाणार,
शीतल आणि मम्मी हे जागरण गोंधळाला जातात. ठीक आहे. आता इथं अचानक काही कारणामुळं आईची आई म्हणजे माझ्या आईची आई आजी घरी आली आणि आता आजीला जागरणाला नाही नेऊ शकत. त्याच्यामुळं आईचा विचार काय होता डोक्यामध्ये की आजीला इथंच ठेवा आणि आजी एकटी घरी राहू शकत नाही, त्याच्यामुळे शीतल तू आणि नित्या दोघी पण तुम्ही पण थांबा. ठीक आहे. आता शीतलच्या डोक्यात सुरुवातीपासून काय होतं की आपल्याला आज जागरण गोंधळाला जायचंय, कोणती साडी घालायची, नित्याला काय घालायचे कपडे, हे सगळं तिच्या डोक्यामध्ये चालू होतं. तिने काय बनवली, एक परिस्थिती बनवली, तिने काय बनवलं, एक स्वभाव बनवला, तिथं तिचं मन तयार झालं. आता जसं मम्मीने सांगितलं की तू नको येऊ, इथं झालं दोघांचं विरोध. ठीक आहे. तर विरोधामध्ये काय झालं की मम्मीची दृष्टी चुकीची होती का? नाही. शीतलची दृष्टी चुकीची होती का? नाही. दोघींची दृष्टी चुकीची नव्हती, पण एकच डिसिजन घेऊ शकतो आपण. डिसिजन एकच घेऊ शकतो. असंच झालंय. शीतलचं असं म्हणणं होतं की आजीला पण घेऊन गेलो असतो, पण मम्मीचं तसं मानसिकता नव्हती. असंच झालंय इथं. इथं काय झालंय की अर्जुनची दृष्टी, अर्जुनचा स्वभाव सगळा बरोबर आहे त्याच्या दृष्टीने. त्याला जसं वाटतंय की कुलचा नाश होणार, सनातन धर्मचा नाश होणार, सगळ्या कुलाचा नाश होईल, आपल्या सगळ्या लोकांचा नाश होईल, धर्म राहणारच नाही, अधर्म होईल सगळं, असं अर्जुनाला वाटतंय. बरोबर आहे, चुकीचं काहीच नाही. कृष्णाला काय वाटतंय? कृष्णाची दृष्टी अशी आहे की दोन्ही पर्याने एक मोठा दृष्टिकोन ठेवला आणि दोन्ही पर्याने दृष्टी केली की जर हा युद्ध झाला तर काय आणि जर नाही झाला तर काय. दोन्ही सिच्युएशन मध्ये की जर झालं तर काय आणि जर नाही झालं तर काय. जर युद्ध नाही झाला असता तर काय झाला असता? अधर्म झाला. कसा झाला असता अधर्म? हा, कौरवांचं वर्चस्व राहिलं असतं कितीतरी वर्षांसाठी आणि त्यांनी पुढे कितीतरी काहीतरी केलं असतं. बरोबर. ही गोष्ट अर्जुनच्या डोक्यात आली का? नाही आली. अर्जुनच्या डोक्यात काय होतं? फक्त त्याच्या दृष्टिकोननी, त्याच्या साईडनी त्याला असं वाटत होतं की सनातन धर्माचा नाश होईल, हे होईल, ते होईल, जे पण. तर इथं त्यांचे विचारांची मतभेद झालेला आहे, भेद झालेला आहे आणि त्याला प्रूफ करण्यासाठी कृष्ण कन्व्हिन्स करतात. आता इथे कन्व्हिन्सिंग पॉवर काम करणार. मी कसं कन्व्हिन्स केलं? मी तिला सगळी दोन्ही सिनेरिओ सांगितलं की तू गेली असती तर काय झालं असतं, नाही गेली असती तर काय झालं असतं, आजी होती त्याच्यामुळे तुला नाही म्हणले, ह्या सगळ्या गोष्टी तिला सांगितल्या. तर ती त्या गोष्टीला समजली. मम्मीला पण मी त्याच गोष्टी सांगितल्या, तर मम्मीला पण त्या गोष्टी पटल्या की असं पुढच्या वेळेस तिला आवडलं नाहीये तर असं पुढच्या वेळेस तुम्ही दुसऱ्या दृष्टीने काम करा. असं दोन्हीला कन्व्हिन्स करून तिथं सिच्युएशनला दोघींच्या मनामध्ये एकामेकाच्या विरोधात विचार नाही आले पाहिजे. हे मी तुम्हाला का सांगतोय? घराची परिस्थिती, माझ्या घरातलीच परिस्थिती का सांगतोय की हे सगळ्यांच्याच घरी होतं की असं फक्त आपल्या हजबंड वाईफ मध्ये पण होतं. नवऱ्याला वाटतं की बायकोनी इथं यावा, इथं नाही यावा. वाटतं का नाही वाटत? त्यांची दृष्टी वेगळी असते. आपल्याला काय वाटतं, ह्यो मला तिकडं का नाही घेऊन चालला, असं वाटतं आपल्याला. मग ह्यो माणूस आपल्याला तिकडं का नाही घेऊन चालला? काय असन त्या माणसाच्या डोक्यामध्ये? त्यांचे वेगळे डोक्यामध्ये काहीतरी असेल, याच्या तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी असेल. भरपूर वेळेस तुम्हाला पण असं वाटतं की ज्या दिवशी सुट्टी नसती त्या दिवशी जर सुट्टी घेतली आणि घरी थांबले तर का हो आज जायचं नाही का, आज काही काम नाही का? तर या सगळ्या गोष्टी होतात. असंच इथं होतंय. आणि आता कृष्ण
कन्व्हिन्स करणार की मी जे विचार करतोय ते बरोबर आहे आणि तू जे विचार करतोय ते चुकीचं आहे. कन्व्हिन्स करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे नॉलेज आणि दृष्टिकोन. अर्जुन अंधकारमध्ये होता, ज्ञान नव्हता, अज्ञानमध्ये अंधकारमध्ये होता. त्याच्यामुळं त्याचं तोच ज्ञान वर येत होता जो मी जर सांगितलं की तो कन्व्हिन्स करतोय स्वतःचं मन जो आहे तो कायम आपल्या दृष्टीला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो. तसंच अर्जुनचं मन स्वतःच्या दृष्टीला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोय आणि कृष्ण एक मोठ्या दृष्टीला समोर ठेवतात. सगळं ठेवल्यानंतर पण, एवढं नॉलेज सांगितल्यानंतर पण 14व्या-15व्या अध्यायामध्ये अशी गोष्ट होती की तिथं त्यांना विश्वरूप दाखवावं लागतं. तो ऐकतच नव्हता. मग एक ब्रह्मास्त्र ठेवावं लागतं आपल्याकडं कन्व्हिन्स करण्यासाठी की तू माझं ऐक, मी जे सांगतोय तेच बरोबर आहे. सत्य आणि असत्यमध्ये मी जे सांगतोय तेच दीर्घ काळासाठी चालणार, दीर्घ काळासाठी तेच महत्वाचं आहे. हे कन्व्हिन्स करायसाठी तुमच्याकडे नॉलेज पाहिजे. कशाचं नॉलेज पाहिजे? परिस्थितीचं नॉलेज पाहिजे, मनस्थितीचं नॉलेज पाहिजे. ज्या सिच्युएशन मध्ये आपण अडकलोय त्या सिच्युएशनचं नॉलेज पाहिजे. नॉलेज असलं, ज्ञान असलं तर तुम्ही समोरच्या माणसाला कन्व्हिन्स करू शकता. फायनान्सच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत, सेव्हिंग्सच्या बाबतीत, इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत जर आपण काही करतोय, जर आपण एखादी गोष्ट सांगतोय, जर महिला पुरुषला सांगते आणि पुरुषाचा अनुभव जास्त आहे तर पुरुष ऐकणार का? पुरुषाचं नॉलेज त्याच्यामध्ये जास्त आहे, पुरुष ऐकणार का? नाही ऐकणार. पुरुषांनी येऊन किचन मध्ये काही सांगितलं तर महिला ऐकणार का? नाही ऐकणार. तर इथं नॉलेजचा फरक येतोय. तुमच्याकडे ज्या गोष्टीचं नॉलेज आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही समोरच्या माणसाला कन्व्हिन्स करू शकता. ज्या गोष्टीचं तुम्हाला नॉलेज नाहीये त्या गोष्टीमध्ये तुम्ही समोरच्या माणसाला कन्व्हिन्स नाही करू शकत. हे सगळं झाल्यानंतर पण समोरचा माणूस कन्व्हिन्स होणार का नाही होणार हे त्याच्यावर राहिलं. अर्जुन ऐकतच नव्हता. शेवटपर्यंत विश्वरूप दाखवल्यानंतर सगळं एकदम खोलून की मी कोण आहे आणि मी करतोय, तू नाही करत आहे असं सांगितल्यानंतर मग ते युद्धासाठी तयार झालं. तर आपण इथं पाहतोय की सत्य असत्य काय आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय की कन्व्हिन्सिंग पॉवर कोणाची जास्त आहे. अर्जुनाचं मन त्याला कसं त्याच्या दृष्टीला कन्व्हिन्स करतोय आणि कृष्ण कसा अर्जुनाला कन्व्हिन्स करतोय. त्याच्यानंतर आपण पाहतोय की कन्व्हिन्स करण्यासाठी ज्ञान महत्वाचं आहे, नॉलेज महत्वाचं आहे आणि फक्त नॉलेज नाही तर काळ पण महत्वाचा आहे. त्या युद्धाच्या टाइम पिरियड मध्येच तेवढ्यामध्येच झाला. जर हे युद्ध रणभूमीच्या मध्ये उभा नसता अर्जुन तर विश्वरूप पाहिल्यानंतर पण एखाद्या वेळेस तो कन्व्हिन्स नसता झाला. म्हणजे आपण आपले सगळे प्रयत्न केले समोरच्या माणसाला सांगायचं की तू चुकीचं आहे, हे मी जे सांगतोय तेच बरोबर आहे, तरी तो नाही ऐकणार. तुम्ही सगळे ब्रह्मास्त्र, सगळे जेवढे तुमच्याकडे नॉलेज होतं सगळं तुम्ही सांगितलं तरी तो नाही ऐकणार. तो कधी ऐकणार? ज्यावेळेस काळ असणार, टाइम असणार. टाइम, हे टाइम खूप महत्वाचं आहे. जर टाइम असला त्यावेळी त्या क्षणाला तुम्ही त्याला पिंच केलं आणि जे आपल्याला करायचंय, जे डिसिजन घ्यायचंय ते डिसिजन घेतलं तरच ते होऊ शकतं. जर टाइम नाहीये तर तुम्ही आता जर हीच भगवद्गीता युद्ध मध्ये मी एक सिनेरिओ क्रिएट करतोय की युद्धच्या मध्ये दोन्ही सेनांच्या मध्ये उभा राहून जी भगवद्गीता सांगितली
ती भगवद्गीता जर युद्धाच्या आधी सांगितली असती तर आता अर्जुनने सगळं ऐकलंय, कृष्णाने सगळे ब्रह्मास्त्र वापरलेत, सगळे नॉलेज वापरलंय, विश्वरूप दाखवलंय. आता काय होणार? युद्धच्या मध्ये आल्यानंतर परत त्याच्या डोक्यामध्ये ते गणगण 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 चालू होणार आणि आता तो काय कन्व्हिन्स होणार नाही. त्याच्यामुळे काळ महत्वाचा आहे, टाइम महत्वाचा आहे. त्याच टाइमाला त्याला कन्व्हिन्स करून लगेच धनुष उचलून चालू, एकदा चालू झाला, एकदा डिसिजन घेतलं की मग चालत राहतं. जसं भगवद्गीताचा क्लास आहे, चालू करायचं आपण डिसिजन घेतलंय, डिसिजन घेतल्यानंतर आता लाईट नाहीये तरी आपण चालू ठेवतोय का? आपण सांगितलंय सोमवार ते शुक्रवार 8 ते 9 हे राहणार म्हणजे राहणारच. मग हे डिसिजन घेतल्यानंतर हे चालत राहणार. युद्ध करायचं डिसिजन घेतलं, एकदा युद्ध चालू झालं, पहिला श्लोक एकदा चालू झाला भगवद्गीताचा, तर भगवद्गीता चलत राहणार, थांबणार नाही. सोमवार ते शुक्रवार 8 ते 9 हे चलत राहणार, इथं ही थांबणार नाही. तसंच एकदा युद्ध चालू झालं की ते युद्ध आता चलत राहणार. पहिला श्लोक चालू व्हायच्या आधी मी निर्णय घेऊ शकतो आणि ते निर्णय घेताना काय येणार प्रॉब्लेम? गरमी आहे, लाईट जाऊ शकते, त्याच्यानंतर पावसाळा आहे, त्याच्यामध्ये नाही होणार. मग थंडी चालू होईल, किती येतात काय येतात, कोण येते काय माहित नाही, आणि किती लोक येणार, काय येणार, येणार का नाही येणार हे पण माहित नाही. असे विचार करून 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 चालूच नसतं झालं. त्याच्यामुळं काळाचं महत्व आहे, टायमिंगचं महत्व. टाइम डिसाईड केलं, डिसिजन घेतलं की विषय मग पुढं हळूहळू एक एक स्टेप आपली चलत राहते. आणि ज्यावेळेस एक एक स्टेप चलती मग आपल्याला पुढच्या गोष्टी पण क्लिअर होतात. जसं बाहेरून मॅप मध्ये पाहिलं तर आपल्याला एकदम सिंपल वाटतं की हे असं 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 जायचंय, पण उतरल्यानंतर मग हे सगळे प्रॉब्लेम. आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की फक्त जास्तीत जास्त काय पावसाचा प्रॉब्लेम येणार आहे, अजून काय प्रॉब्लेम येऊ शकतो? आता लाईट चालू झालाय.